पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करून जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे। साधारणपणे मनुष्याला काय चाललंय हे कळतच नाही, कोणालाच। मनुष्याला म्हणजे काय, कोणालाही कळत नाही काय चाललंय, नाही कशासाठी चालू आहे, का चालू आहे, का करायचं, हे केल्याने काय होतं, याचा जास्त विचार कोणी करत नाही। जास्त विचार केला त्याला बौद्धिक असं म्हणते। आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काही ना काही करत राहतो, काही ना काही करतोय। संध्याकाळी झोपतो, सकाळी उठतो, असं जन्मल्यापासून तर आतापर्यंत तेच करत आलेलो आहे। मग का करायचं, असं का करायचं, याचं उत्तर मात्र सर्वांकडे नाही। खूप लोक विचार करून त्याच्यावर आपापल्या परीने उत्तर शोधतायत। सगळेच जण आपापल्या परीने उत्तर शोधून आपलं उत्तर बरोबर आहे असं सगळेजण मानतात। प्रत्येकाला वाटतं की आपलं खरं आहे। एक मुंगी आहे, त्या मुंगीलाही वाटतं आपलंच खरं आहे। साखरेचा एक दाना घेऊन चालत जाणे, त्याची व्यवस्था करून ठेवणे, ह्याच्यामध्येच ती धन्यता मानते आणि हेच खरं आहे असं तिलाही वाटतं। म्हणजे मुंगीला स्वतःचं म्हणणं खरं वाटतं, पशुपक्ष्यांना आपलं म्हणणं खरं वाटतं, माणसांना आपलं म्हणणं खरं वाटतं, देवादिकांना आपलं म्हणणं खरं वाटतं। असं पाहिलं तर या सृष्टीमध्ये सगळ्याला आपलं स्वतःच म्हणणं खरं वाटतं। इथपर्यंत काही अडचण नसते। तुमचं म्हणणं खरं आहे असं तुम्ही म्हटलं, याच्यामध्ये काही अडचण नाही। पण तुमचं म्हणणं खरं आहे हे तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, तिथपर्यंत ही अडचण नाही। पण माझंच म्हणणं खरं आहे असं म्हटलं की मग अडचण तयार होते। माझंच खरं आहे, बाकीच्यांचं काही खरं नाही असं म्हटलं की मग तिथे वाद सुरू होतो, त्याच्यामध्ये अडचणी सुरू होतात। व्यवहारामध्ये सुद्धा आणि परमार्थामध्ये सुद्धा हे असंच आहे। संसार म्हणजे काय, संसार म्हणजे साधारण माणसाची कल्पना आहे, एक बायको, 2 मुलं, एक घर, अन्न कमवणे, धन कमवणे, मान कमवणे, बस याचं नाव संसार। असं कुठपर्यंत करत राहणे, मरेपर्यंत करत राहणे। म्हणजे मुलाला मुलं झाले, नातवंडाची तोंड पाहिले, जास्तच जर खोड चांगलं मजबूत असेल तर नातवंडांचंही लग्न पाहण्यामध्ये त्याला इंटरेस्ट असतो। पण खोड जर मजबूत नसतील तर मात्र त्याला काही इंटरेस्ट राहत नाही। तशी ही गती आहे, असा हा संसार आहे। खरं पाहिलं तर हा संसार नाहीच। आपण ज्या काळाचा विचार करतो, हा काळ जो आहे आपल्याला थोडा जास्त वाटतोय। मनुष्य देहाच्या पलीकडे विचार करणं गरजेचं आहे। मनुष्य देहाच्या पलीकडे काय आहे, भिजले का लोक? जमतंय ना? जमेल ना? ऐकू येईल का? आज जरा धावपळ झाली सगळ्यांचीच, कारण की पावसाने अचानकपणे जोर दाखवला। पावसाळ्यातला आत्ता म्हणजे वरुण देव, इंद्र त्याचा प्रमुख, त्यांनी ठरवायचं कधी पाऊस पडायचा। आपण आपले गुपचूप पाहायचं, नाही का? त्याला वाटेल तेव्हा त्याने पाऊस पडायचा आणि आपण सहन करायचं। त्याला वाटलं तर पाऊस पाडणार, त्याला नाही वाटलं तर पाऊस पाडायचं नाही, नाही का? असंच आहे का नाही? का तुम्ही सांग त्याला पाडा म्हणून, आता पाडा, आमच्या शेतावर पाडा फक्त, आता बाद झाला, चालत नाही आपलं काही। म्हणजे आपण श्रेष्ठ आहे का तो श्रेष्ठ आहे? इंद्रदेव। पण त्याने जास्त शहाणपण दाखवलं। मग कृष्णाने काय केलं माहितीये ना? करंगळीच्या नखावर पर्वत धरला आणि सगळं लोक आपल्या गुराढोरांसह त्या पर्वताच्या खाली नेऊन सोडले। त्याला म्हटलं काय तुला पाडायचं तर पाड, बघूया काय पाडतो, किती पाडतोस, ठीक आहे? आणि मग त्यानंतर तो इंद्र सुद्धा त्या भगवान श्रीकृष्णाला शरण आला। मग त्याच्यानंतरचं सगळ्याच तुम्हाला कथा माहीत असेल। असो, इंद्राला सुद्धा काय होतं, कधी कधी अहंकार येतो। त्याला वाटतं कधी आता ह्या काळात नाही पडायचा पाऊस, म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस पडलाच नाही, आणि आता विनाकारण असं दाखवतो की मी खूप
दयाळू आहे, सगळ्यांवर पाहण्याचा वर्षाव करतोय, असं काही नाहीये. इंद्र सुद्धा हा नियमामध्ये बांधलेला आहे. त्यामुळे तो असं काही करत नाही. तो काही कोणावर अवकृपा करत नाही, तो कोणावर कृपा करत नाही. तुमच्या म्हणण्यानुसार तो चालत नाही. तो ज्याच्या म्हणण्यानुसार चालतो त्याच्याच म्हणण्यानुसार आपणही चालतोय. सर्व सृष्टी ज्याच्या सत्तेवर, ज्याच्या नियंत्रणात चालते, तो जो कोणी आहे त्याचा विषय म्हणजे आपण या ठिकाणी अभ्यास करतो. इंद्र सुद्धा ज्याच्या नियंत्रणाखाली आहे, आपण सुद्धा ज्याच्या नियंत्रणाखाली आहोत. म्हणजे सर्व जगत, सगळं जगत, पूर्ण सृष्टी, 14 भुवनांचा प्रपंच. 14 भुवनांचा प्रपंच माहितीच कुठे आपल्याला? फक्त बाणेरचीच धड माहिती नाही. पलीकडल्या फ्लॅटमध्ये कोण राहतं याचा थांगपत्ता नाही. 14 भुवनांचा काय तपास लागायचा आहे, नाही का? एवढी तर आपण संकुचित झालेलं आहे. मुंगीला कितपर्यंत माहित असतं? बाणेर मधल्या मुंगीला आळंदी माहितीये का? बाणेर मधली मुंगी, तिला आळंदी कुठे माहितीये का? माहित नाही. आळंदीबद्दल थांगपत्ता नाही. एका वारुळात राहणारी मुंगी, तिचं वास्तव आहे, तिने चालायला जरी सुरुवात केली तरी बाणेर फाट्यापर्यंत जायची नाही, मरून जाईल, तिथपर्यंत जाईल, नाही का? समजा बाणेर फाट्यापर्यंत जरी गेली तरी कदाचित आळंदीपर्यंत पोहोचणार नाही, नाही का? मुंगीने चालायचं ठरलं, रोज 10 किलोमीटर जरी चालायचं ठरलं, जाऊ शकते काय? जाऊ शकत. अशी ही सृष्टी आहे. तसंच आपण या मुंगीपेक्षा एक कण भरच आहोत. गुगल सर्च नावाचं एक इंजिन आहे. म्हणजे इंजिन म्हणजे तसं इंजिन नाही, ते इंटरनेटवर त्याला इंजिन म्हणतात. तर गुगल सर्चमध्ये तुम्ही गुगल अर्थ नावाचा एक भाग आहे, त्याच्यावर गुगल अर्थ दिसते आपल्याला. गुगल अर्थ जी आहे त्याला अशी फिरवता येते आपल्याला. आपण अशी पृथ्वी हलवू शकत नाही, पण त्याच्यावर हलवता येते पृथ्वी, पाहिजे तशी फिरवता येते. त्याला फिरवायची आणि सगळं पृथ्वी बघायची अख्खी. आता ही बघितली की पाण्याचा जो भाग आहे तो किती टक्के आहे? 51, 71, मला वाटलं 51 आहे काय, 71 म्हणजे कमी झालं काय पाणी. 71% पाण्याचा भाग आहे. त्या पाण्याच्या म्हणजे समुद्रातल्या कुठल्याही पॅसिफिक महासागर असो किंवा अरबी समुद्र, कुठल्याही भागामध्ये तुम्ही असा एक बारीकसा पॉइंट दिसतो का बघा, बारीक असा एक डॉट त्या पृथ्वीवर, त्याच्यामध्ये बारीक डॉट, त्याला झूम करा, झूम करत जा. म्हणजे त्याला असं काय करा, मोठं 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 करत जा. तुम्हाला काही वेळा लक्षात येईल ते फार मोठं एक बेट आहे. बाणेरसारखी 10 गावं बसतील एवढं मोठं बेट आहे, किंवा पुण्यासारखी 5 शहरं बसतील कमीत कमी, एवढे मोठे बेट आहेत जे त्या पृथ्वीच्या गोलावर दिसतच नाहीत. ते झूम केल्यावर दिसतात. एवढंच काय, त्याच्या मागे जाता येत नाही आपल्याला. पण आकाशगंगा जर बघितली तुम्ही, आपली आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला, पृथ्वी नाही सांगत आहे, सूर्यमालेतला पृथ्वी हा एक ग्रह आहे. आपली सूर्यमाला बिंदू मात्र आहे. आकाशगंगेचं चित्र, आकाशगंगेचा फोटो नासाने जो पब्लिश केलेला आहे तो इंटरनेटवर आहे, कधी जमलं तर बघा, नसेल तर मी तुम्हाला एक फोटो देतो, तो बघा. त्याच्यामध्ये जी आकाशगंगा आहे त्याच्यामध्ये असे असंख्य बिंदू आहेत. असंख्य बिंदू म्हणजे तुम्ही नोटबुकवर जर असे टिंब मारले तसे बिंदू आहेत असंख्य. किती? असंख्य. त्यातला एक बिंदू म्हणजे आपली सूर्यमाला आहे. अशा अनेक आकाशगंगा, प्रत्येक आकाशगंगेमध्ये अनेक सूर्यमाला, अनेक सूर्यमालामध्ये अनेक पृथ्वी, अनेक पृथ्वीवर आपल्यासारखे कचऱ्याने जीव. आपण कुठे आहे? काय अहंकार धरणार तुम्ही? एवढं सगळं जर लक्षात आलं तर अहंकार माणसाचा शून्य होईल. एवढं जरी लक्षात आलं तरी तो अजिबात आरेरावी करणार नाही. कोणाला? दुसऱ्याला तर नाहीच, स्वतःलाही करणार नाही. स्वतःची आरेरावी पूर्ण बंद होईल जाईल. अहंकार शून्य मनुष्य होईल. आणि ज्याचा अहंकार जातो त्यालाच परमार्थाचा अधिकार आहे, बाकी कोणालाही नाही. तुमचा व्यवहारात जरी अहंकार असला, तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तुमच्या समोर अजिबात अहंकार दाखवत नाही, आम्ही तुम्हाला शरण आहोत, पण बाकीच्यांचं कोणाला आम्ही ऐकत नाही. कोणी येऊ द्या, आम्ही घाबरत नाही कोणाला, ऐकतच नाही कोणाला. तर हे कसं काय आहे? हे अहंकार आहे. सृष्टीमधलं आपलं वास्तव्य, आपली अवस्था जर लक्षात घेतली, ही सूर्यमाला सुद्धा बिंदू मात्र आहे. आपण कुठे आहे? असं असताना या अनंत कोट ब्रह्मांडांचा म्हणजे अनंत आकाशगंगेचा जर विचार केला, त्यालाच आपल्या शास्त्रामध्ये अनंत कोट ब्रह्मांड म्हणतात. याचा जर विचार आपण करू लागलो तर हे नक्की लक्षात घ्या की ब्रह्माच्या एका अंशावर एवढा भाग आहे. अनंत कोट ब्रह्मांड ही ब्रह्माच्या एका अंशावर आहे. म्हणजे भाकरीचे 4 तुकडे केले, तो एक जो भाग आहे तेवढ्या एकाच भागापुरतं हे अनंत कोट ब्रह्मांड आहे. त्याला जगत म्हणतात शास्त्रामध्ये. आपण जगत कशाला समजतो? पृथ्वीला. आपलं जग म्हणजे काय? पृथ्वी हे जग आहे आपलं. अरे पृथ्वी तर एकदम क्षुद्र आहे, शुल्लक आहे. पृथ्वीचा फक्त काय विचार करताय?
आणि त्याच्यातही आपण आपलं घर म्हणजे सगळं काही समजतोय. आपल्या घराला सजवण्यामध्येच आपल्याला धन्यता वाटते, याला सजवण्यामध्ये धन्यता वाटते. याच्यामध्ये काय आहे याचा थांगपत्ता नाही, नुसतं याला वापरायचं. याला काय करायचं, याचा वापर करायचा नुसता, याचा रोज वापर करतोय, पण हे काय माहित नाही, याच्या आतमध्ये काय माहित नाही, हे चालतं कसं माहित नाही, याचा नियंता कोण आहे माहित नाही, ह्याच्या आतमध्ये काय काय आहे, ह्याच्याच आतमध्ये आपल्याच शरीराच्या आतमध्ये काय काय याचा थांगपत्ता नाही. मग आपलं काय जगणं योग्य आहे? नुसतं वापरायचं म्हणून वापरायचं. दुसऱ्याची वस्तू असेल तर ठीक आहे, त्याचा विचार नाही केला, पण आपलीच वस्तू आपणच वापरतोय, जन्माला आल्यापासून आतापर्यंत वापरत आलोय. बरं, मृत्यू येणार हे त्रिवार सत्य आहे. जगामधलं सगळ्यात पहिलं सत्य आणि शेवटचं सत्य हे नक्की आहे की तुम्हाला मृत्यू येणार. त्याच्या पलीकडचं तुमचं भविष्य मला सांगता येणार नाही, परंतु मृत्यू येणार हे सर्वांसाठी ठरलेलंच आहे. मग तो मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हा विषय पूर्ण करायचा आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की नक्की हे शरीर म्हणजे काय आहे, या शरीराच्या आतमध्ये नक्की काय आहे, आणि ही अनंत कोट ब्रह्मांड म्हणजे काय, याचा विषय मांडणं, याचं गणित मांडणं, याचा हिशोब करणं हाच आपला परमार्थ आहे. आणि हा सर्वांना करण्याचा अधिकार आहे. मनुष्य मात्राला, प्रत्येक मनुष्याला हा अधिकार आहे. जात, धर्म, पंथ, लिंगभेद असा कुठलाही इथे नाही. स्त्री, पुरुष, लहान, वयस्कर, म्हातारा सर्वांना याचा अधिकार आहे. परंतु जिथपर्यंत शरीर सुदृढ आहे तिथपर्यंतच खरं तर हा विषय पाहता येतो. एकदा का शरीर खंगलं, एकदा का शरीराने व्याधी सुरू केल्या, कारण शरीर मुळातच व्याधीवर आधारलेलं आहे. कफपित्तांचं, वाताचं असंतुलन या शरीराला ठरलेलंच आहे. त्याच्यामध्ये झालेला बिघाड हा तुम्हाला अनेक व्याधींना दाखवणारच आहे. मग तो कितीही मोठा माणूस असो आणि कितीही छोटा असो, गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, सर्वांना हे भोगावं लागेल. जोपर्यंत व्याळ असं ज्ञानदेवांनी म्हटलंय, जोपर्यंत व्याधिवाळ सुतलेला आहे, जोपर्यंत व्याधिवाळ झोपलेला आहे, तिथपर्यंत तुम्ही काय मजा मारायची तेवढी माजून घ्या. पण एकदा का व्याधिवाळवर आला रे आला की मग मात्र, व्याळ म्हणजे साप, एकदा का याच्यातलं शरीरातले रोगरूपी साप जागृत झाला रे झाला की मग मात्र हालत खराब व्हायला सुरुवात होते. म्हणून जिथपर्यंत अनेक रोगाने आपल्याला जर्जर केलेलं नाही, अनेक रोगाने आपल्या शरीराची हालत केली नाही, तिथपर्यंतच हा विषय हाताळता येतो. म्हणून खरं तर श्री ज्ञानदेव महाराजांनी असं सांगितलंय, हा विषय फक्त तरुणांचा आहे, म्हाताऱ्यांचा अजिबात नाही, आणि लहान मुलांचाही अजिबात नाही. कारण लहान मुलाला बुद्धी नसते, लहान मुलाची बुद्धी ही सुप्त अवस्थेत असते. तरण्यांचं सगळं योग्य असतं, म्हणून तरुण माणसाने सरळ डोळे झाकून परमार्थ करावा. त्याचा व्यवहार तर नीट होईलच होईल, परमार्थामध्ये त्याला हे लक्षात येईल, हे अनंत कोट ब्रह्मांडाचा जो खेळ सुरू आहे, हा जो प्रपंच मांडलेला आहे, हा का आहे, कशासाठी आहे, आपण का करतो, हे सगळं, याचा सगळा विषय लक्षात येऊ शकतो. हे कळून घेण्यासाठी फक्त तरुणपण आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा तारुण्याची या भरा माझी देखे. जेव्हा तारुण्य भरात असतं तेव्हाच परमार्थ करता येतो, परंतु जेव्हा तारुण्य भरात असतं तेव्हा अनेक प्रकारचा मद अंगामध्ये असतो. मद म्हणजे माज, अनेक प्रकारचा माज शरीरामध्ये असल्यामुळे आपल्याला हे सुचतच नाही, किंबहुना कुठल्याही तरुणांना सुचत नाही. आणि खरं तर तरुणपणातच हा विषय सोडवता येईल, बाकी कुठल्याही काळामध्ये सोडवता येणार. आणि सगळे म्हातारे लोक नुसते टाइमपासला टाळ कुटायला बसतात किंवा टाइमपास म्हणून देवळात जातात, बाकी त्यांचा काही उपयोग नाही. कारण देवळात गेणारा म्हातारा म्हातारी फक्त काय गप्पा करतात हे तुम्ही जर देवळात गेले तर तुम्हाला लक्षात येईल. देवळात जाऊन जर म्हाताऱ्यांच्या गप्पा ऐकल्या तर काय गप्पा करतात, फक्त संसारामध्ये आयुष्यभर काय केलं याच्या पलीकडे जास्तीत जास्त कोणाचंही बोलणं दिसत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे सगळ्या तरुणांनी परमार्थ करणं अपेक्षित आहे. परमार्थ करणं म्हणजे काय असं विशेष नाही, लोकांना परमार्थ करणं म्हणजे असं काहीतरी फार भीतीदायक वाटतंय. परमार्थ करणं म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय आहात हे शोध, तुम्ही कोण आहात, नक्की हे काय सुरू आहे, कशासाठी करायचं, हे जे प्रश्न आहे याचं उत्तर शोधण्याला परमार्थ असे म्हणतात. आणि ते शोधण्यासाठी तुम्ही घरादाराचा सगळ्याचा त्याग केला तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तुम्ही त्याग करायलाच पाहिजे असं काही शास्त्राने नियम प्रामुख्याने सांगितलेला नाही. तुमच्या अवस्थेप्रमाणे गरजेनुसार तुम्ही ते करावं, परंतु परमार्थ हा करावाच. आपला संसार सांभाळताना करा, न सांभाळता करा, कसा करायचा ते करा, पण परमार्थ करा.
या ठिकाणी आपण जो अभ्यास करतो आहोत तो दृक दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये आपण जे प्रामुख्याने विषय पाहतो आहोत तो म्हणजे दृक म्हणजेच भगवंत. या दृकचा विवेक करणे. दृक या भगवंतावर जगतरूपी दृश्य आधारलेलं आहे. जगत जे आधारलेलं आहे, पृथ्वी जी आधारलेली आहे ती कशावर आहे हे सांगता येत नाही. जसं आपण कुठे आहोत, आपण पृथ्वीवर आहोत. पृथ्वीवर याच्यावर सर्व प्राणी मात्र जगतायत. आपल्याला आधार कोण आहे? पृथ्वी. पण पृथ्वीला आधार कोण आहे? पृथ्वी सुद्धा कोणाच्या तरी आधाराला राहिलेली. सूर्यमालेच्या आधाराला आहे. ही सूर्यमाला कशाच्या आधाराला आहे? ती आकाशगंगेच्या आधाराला आहे. असं करत जेव्हा शोधत जातो तो सगळं सृष्टी, अनंत कोट ब्रह्मांड, अनंत आकाशगंगा ह्या सगळ्या ज्याच्या आश्रयाला राहिलेल्या आहेत त्याला भगवंत असं म्हणतात. त्या भगवंताचा विषय खरं पाहिलं तर कोणाच्याही बापाच्याने शक्य नाही. पण तरी सुद्धा आपण त्याला आकळण्याचा प्रयत्न करतो, हे एकाच आशेवर की आपल्याला श्रीगुरु सानुकूळ होतील आणि आपले श्रीगुरु हे परब्रह्म स्वरूप असल्यामुळे, भगवत स्वरूप असल्यामुळे त्यांच्याच कृपेने हा विषय आपल्याला हाताळता येऊ शकतो. अशी अपेक्षा, अशी आशा ठेवूनच आपण कधीही हा परमार्थ करत असतो. या ठिकाणी 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करत होतो. 5व्या श्लोकामध्ये नोदेती नास्तमेतेशा म्हणजे ज्याचा उदय होत नाही, ज्याचा अस्त होत नाही त्याला चिती असं म्हणतात. चिती म्हणजेच भगवंत. चिती म्हणजे चिद स्वरूप असलेली वस्तू. चिद स्वरूप असलेल्या वस्तूला चिती असं म्हणतात. चिती म्हणजे चिदरूप असलेली वस्तू. या चितीचं लक्षण काय आहे, या चितीची कुठली कुठली लक्षणं आहेत, ही जर लक्षणं लक्षात आली तर आपल्याला ती चितीची ओळख होऊ शकते. म्हणून या 5व्या श्लोकामध्ये काही लक्षणं सांगितलेली आहेत. काही लक्षणं आहेत तर त्या लक्षणांचा आपण क्रमाने अभ्यास करतो आहोत. त्यातलं सगळ्यात पहिलं लक्षण जे आपण पाहिलं ते म्हणजे नोदेती न उदेती, ज्याचा उदय होत नाही, ज्याचा कधीही उदय होत नाही. दुसरं लक्षण ज्याचा कधीही अस्त होत नाही. तिसरं लक्षण आपण पाहत होतो न वृद्धिम म्हणजे ज्याची वृद्धी होत नाही, म्हणजेच वाढ होत नाही. न वृद्धिम, वृद्धी न होणारी वस्तू म्हणजेच चिती. आता हे सगळं अभ्यास करत असताना आपली पद्धत काय, आपण आधी बघतोय की वाढ कशाची होते. आपण हे पाहिलं की अस्त कशाचा होतो, उदय कशाचा होतो, उदय कशाचा होतो, अस्त कशाचा होतो. आणि आता आपण विचार करतो आहोत वृद्धी कशाची होते आणि आपल्याला हौस कशाची. काही काही लोक म्हणतात भगवंतानेच निर्माण केलंय ना, मग भोगा ना, काय अडचण आहे. आम्ही तुम्हाला भोगण्याबद्दल नाही म्हटलेलोच नाही. तुम्ही भगवंताचा शोध घ्या असं आमचं म्हणतं. भोगा का नका भोगू हा आमचा विषयच नाही. कोणी नाही म्हटलं म्हणून कोणी भोगायचं थांबत नाही. एखादा म्हटला जेवूच नको तर तुम्ही थांबणार आहे का जेवायचे? भूक लागली की जेवणारच आहात. त्यामुळे भोग का योग हे काही सांगता येत नाही. पण बऱ्याच लोकांची तीच अडचण निर्माण होते, आपण भोगावं का योग मार्गाने जावं, म्हणजे निग्रह करावा का भोगावं याचं काही थांगपत्ताच लागत. खरं पाहिलं तर या सगळ्यांचा विचार न करता भगवंताचा विचार करण्यामध्येच खरा परमार्थ आहे. हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांमधून कसं बाहेर पडावं हे योग्य अशा मार्गदर्शकाकडूनच कळू शकतं. नाहीतर संसार म्हणजे इतका गोंधळ आहे की कोणाचं कोणालाही काहीही कळत नाही. काय करावं हे कळतच नाही. एक दुसऱ्याचं अनुकरण करण्यामध्ये, चुका करण्यामध्ये विधी वाढल्या. म्हणजे सुरुवात झाली वेगळ्या गोष्टीने आणि त्याच्यात चुका होत गेल्या म्हणून विधीचे प्रकार वाढले. त्यामुळे एकमेकांच्या चुका सुधारण्यामध्ये लोकांना परमार्थ वाटतोय. म्हणजे देवाचं तोंड इकडे ठेवावं का तिकडे ठेवावं याच्यात वाद सुरू झाला. म्हणजे उत्तरेला ठेवू का दक्षिणेला ठेवू का पूर्वेला ठेवू का पश्चिमेला ठेवू का वर करू दोन, वर नाही करत. 4 दिशांना कुठे ठेवू का आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्येला ठेवू, याच्यामध्ये लोकांनी वाद सुरू केले. तसं काही वादाचं कारण नव्हतं पण झाला सुरू. मग लोक म्हणतात नाही पूर्वेलाच देवळाचं, घरातल्या देवळाचं तोंड इकडे पाहिजे, याचं तिकडे पाहिजे, त्याचं तिकडे पाहिजे, असे वाद सुरू झाले. हे सगळा गोंधळ जो आहे ना तो संपवायचा असेल तर योग्य मार्गदर्शक लागतात, त्याच्याशिवाय ते संपत नाही. नाहीतर परमार्थ म्हणजे गोंधळच आहे. जसा संसार आहे गोंधळ, त्याचा परमार्थ हा गोंधळ आहे. असो, या ठिकाणी आपण वृद्धी या शब्दाचा अभ्यास करतो आहोत. वृद्धी म्हणजे वाढ होणे आणि वाढावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्याला काय काय वाढावं असं वाटतं? आपल्याला असं वाटतं की पैसे वाढावेत. महाराजांकडे आम्ही येतो पण पैसे वाढतील काय? तुमच्या देवाला आम्ही येऊ पण तुमच्या देवाला आल्यानंतर आमचे पैसे वाढतील काय? असा लोकांच्या मनातला पहिला प्रश्न असतो. मनातला पैसे जर वाढले तर मग काय हरकत नाही, जास्तीत जास्त गर्दी
कुठे होते तुम्हाला माहितीये? तिरुपती बालाजी. खूप गर्दी. का गर्दी होते? लोकांना कळलं कुठून तरी, कोणीतरी सांगितलं तिकडे गेलो रे गेलो की तुमचं इकडे डबलच होत आहे इन्कम, वाढतोच इन्कम. तुम्ही नाही म्हटलं तरी वाढतो. शिर्डीला गेले की इन्कमच वाढतो. अमक्या ठिकाणी गेले भरपूर पैसा. अजून कोणाचा तर यांचा फोटो घरात ठेवला की सगळी घरातली व्यवस्था, पैशाची व्यवस्था नीट होऊन जाते. म्हणजे लोकांचे प्रश्न कशामध्ये? वाढ कशीच झाली पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न पैसा. शहाण्यांनी लिहून ठेवलं, शहाण्यांनी सांगितलं की पैशात सुख नाही. कोणी सांगितलं? शहाण्या माणसांनी सांगून ठेवलंय. आणि आपल्यालाही त्यांचं शहाणपण कधी कधी पटतं की पैशात सुख नाही. पण तरी सुद्धा आपण रात्रंदिवस कशाच्या पाठीमागे लागलो? पैशाच्या नाही, पैसा वाढवण्याच्या पाठीमागे लागलो. जो पैसा आहे त्याचा भोग घेऊ शकत नाही. आपली परिस्थिती काय? आपल्याकडे जो उपलब्ध पैसा आहे त्याचा भोग घेण्यामध्ये आपल्याला रस नाही. पैसा वाढावा याच्यामध्ये रस आहे त्याचा भोग घेता येत नाही. आहे त्याचा भोग राहायला बाजूला. म्हणजे आहे त्या पैशाचा उपयोग योग्य रीतीने का अयोग्य रीतीने, कुठल्याच रीतीने करण्यामध्ये एवढा त्याला लक्षातच येत नाही. वाढण्यामध्ये त्याचं लक्ष आहे. परमार्थ करायला आला तरी तोच विचार घेऊन तो करतो. एक तर अन्न मिळावं, एक तर धन मिळावं किंवा मान मिळावा, यासाठीच सगळे लोक जगतात. आणि ह्याच्यात वाढ होत राहावी. वाढ 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 असा आपण मागच्या वेळेस विचार केलाय. किती वाढ व्हावी? तुम्हाला अन्न किती पाहिजे? अख्ख्या पृथ्वीवरच्या सगळ्या जीवांना अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण मला मिळालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं. सगळे भुकेने व्याकुळ होऊन मेले तरी चालतील, पण मला अन्न मिळालं पाहिजे असं प्रत्येकालाच वाटत असतं. आपलं पोट भरलेलं आहे म्हणून आपण गप्प आहे. परंतु जेव्हा आपलं पोट रिकामं असतं, अत्यंत भुकेने व्याकुळ झालेलं असतो, तेव्हा कधीही तुम्ही कोणाचाही विचार करणार नाही. आपलं पोट कसं भरेल याचा विचार करा. ही इतकी वाईट अवस्था आहे. तुम्ही त्याचा प्रयोग म्हणून 8 दिवस उपास करा, काही खाऊ नका 8 दिवस. आणि 9व्या दिवशी बघा, 8 दिवस काहीच खाऊ नका. 9व्या दिवशी बघा मग तुम्ही कोणाचा विचार करताय का? आपलं पोट कसं भरेल. म्हणजे आपल्याला आपली अवस्था वाढण्याची किती आहे. अख्ख्या जगाचं अन्न मी एकटाच खाईन की काय असं आपल्याला वाटतंय. अख्ख्या जगाची संपत्ती ही माझीच संपत्ती असली तर बरं होईल असं वाटतंय. मिळत नाही कोणाला. सिकंदराला पण मिळालं नाही. अख्ख्या जगावर राज्य गाजवण्याचा त्याचा हेतू होता. म्हणजे सगळी संपत्ती तर मिळालीच, अधिक मान मिळाला, जगात जेता राजा म्हणून. पण फ्लॉप शो झाला त्याचा. आजपर्यंत जगतामध्ये अख्ख्या पृथ्वीवर राज्य गाजवू शकणारा एकही राजा जन्माला आलेला नाही. अनेकांनी प्रयत्न केले. म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका की आपला देश महासत्ता होणार. अमेरिकेने असं समजू नये की मी महासत्ता आहे. एकाच झटक्यात अमेरिकेला संपवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? नियंत्यामध्ये आहे. अमेरिकेला एका झटक्यात संपवण्याचं सामर्थ्य जपानमध्ये नसेल, पण नियंत्यामध्ये आहे. सुनामी आले तर जपान सारख्या अत्यंत, चीन सारख्या अत्यंत प्रगत असल्या समजणाऱ्या जाणाऱ्या देशांची वाट लावून टाकली. सुनामीचे फोटो बघा, पत्त्यांसारखी गलकल कोलमडली. हे तर पाण्यानेच केलं. नियंत्रण लांबच आहे असून हे कोणी केलं? पाण्यानेच करून टाकलं, पुसून टाकलं सगळं. खेळण्यातल्या गाड्यांसारख्या गाड्यांचा कचरा झाला. फोटो बघितले तुम्ही, तुम्हाला लक्षात येतील. एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे. त्यामुळे आपण जे काही भ्रमाने जगतोय हे पहिलं सावध व्हा. वेड्यासारखं जगू नका. मूर्ख माणसांसारखं नुसतं धावपळ करू नका इकडून तिकडे वाढवण्यासाठी. वाढवताय काय? करोडो रुपये कमवा, पण धावपळ करू नका. धावपळ होते का? महाराजांनी म्हटलं थांब केलं की थांबायचं, कारण महाराजाला काहीतरी अक्कल असते म्हणून. महाराज म्हटले पळ तर पळायचं. महाराज म्हटले थांब तर थांबायचं. तो म्हणतो महाराज जरा तुम्ही थांबा, मी पळून येतो. संसारामध्ये जी धावपळ करणार आहात त्याच्यामुळे मरून जाल, पण तुम्ही कोण आहात, सृष्टी काय आहे याचा धांगपत्ता लागणार नाही. आजपर्यंत कधी वाढवण्याच्या इच्छेमध्ये, वाढवण्याच्या या भुकेपुढे कोणीही शेवटावर पोचलेलं नाही. म्हणजे त्याची भूक कधीही शमलेली नाही. कितीही अन्न दिलं, कितीही धन दिलं आणि कितीही मान दिला तरी पुरत नाही. आजपर्यंत आपण जर विचार केला असेल तर किती अन्न आपण खाल्लंय, पण आज तरी आपल्याला असं वाटतंय की आता इथून पुढे अन्न खाणार नाही. वाटतंय असं नव्हे. जे अन्न आपण लहानपणी खाल्लं त्यापेक्षा वेगळं, विचित्र, सचित्र अजून कुठल्या कुठल्या प्रकारचं अन्न असतील ते आपल्या पोटात कसं जाईल याचा आपण विचार करतोय. वाढ वाढ वाढ. फक्त वरण भात दिला जमणारच नाही.
सोबत भजी, अजून काय 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 नावं सांगत नाही भूक लागली असेल तर. पण ही जी वाढ आहे ही कशी आहे, थांबत नाही. इतक्या दिवस खात आलोय तरी अजून आपल्याला खाण्याचा काही विषय संपतोय का आपला? संपतच नाही. अजून वाटतंय मरेपर्यंत. म्हाताऱ्या माणसांचे दात वर गेलेले असतात पण तरी सुद्धा त्याला असं वाटतं, दात गेलेल्या माणसाला तरी काय वाटतं, शेंगदाणे खावेच. कारण शेंगदाणे खाण्याची त्याची काय वय नाही. बदाम खावेत, काजू खावेत, त्याला खाऊ शकत नाही तो, त्याचे दातच नाही त्याला. हिरड्यांची फार वाट लागली, दात नाही, हिरड्या नाहीत, काय खाणार आहे तो? पण तरी खाण्याची इच्छा संपत नाही. धन मिळवण्याची इच्छा संपत नाही. कितीही मिळवा, मान कितीही द्या. मी तुम्हाला सांगितलंय माझंच उदाहरण. एक हार घातला तर काय वाटतं मला, यावेळेस लहान नाहीये, यावेळेस मागच्या वेळेस पेक्षा मोठा हार आहे. माझं लक्ष आहे. तुम्ही मला फसू नका. मागच्या वेळेस लहान हार होता, यावेळेस जरा मोठा घातला, त्यामुळे मागच्या वेळेस म्हटल्यामुळे आता पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, याच्यापेक्षा मोठा पाहिजे. वाढ. आपल्याला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आदर करावा, सत्कार करावा, मान वाढावा, मान किती मिळवा. ब्रह्मदेव येऊन जरी आपला सत्कार करेल तर आपल्याला कमीच येतो. एक टोपी नाही दिली आणि हात पुसणे इतका रुमाल म्हणजे टॉवेल नाही दिला तर सोयऱ्याचं तोंड अख्खं आयुष्य पाहत नाहीत माणसं. याला म्हणतात मान. काय काय त्या टॉवेल मध्ये काही अर्थ असतो काय? असा धरला तर पलीकडलं सगळं दिसतं, असा तो टॉवेल असतो छोटा. आणि टोपी म्हणजे कुठली असते टोपी तुम्हाला माहितीच आहे, ती कधी कुठेही घालता येत नाही. पण ती टोपी आणि टॉवेल जर मिळाला नाही तर सोयरा पुन्हा तोंड बघत नाही. याला म्हणतात मान. आम्हाला काय मान बी नाही का नाही? कसला मान आहे तुला? यम ठोका देईल ठेवून तर कळेल तुला मान काय तुझा. सरणावर घालतील. मडकं फुटलं, कवटी फुटण्याची वाट बघत नाहीत घरी सगळे. कित्येक मैतीला मी गेलेलो आहे लहानपणापासून, बघत नाहीत वाट. घरी जाऊन चालले पुढं. आई असो, बाप असो, मुलगा असो, मुलगी असो, नवरा असो, बायको असो, काही नाही. हे सगळं सत्य आहे. 4 टाळके फक्त बसून राहतात जी जरा दमदार असतात. अत्यंत चांगले काळजाला हात घातलेली लोक सुद्धा घरी जातात. ते थांबत नाहीत कवटी फुटायची वाट बघायला. कोण थांबतात? गावातली हेंद्री सेंद्री डंगरी पोरं थांबतात, किंवा कुठले तरी असेच इकडून तिकडून आलेले लोक थांबतात. काळीच ज्यांचं त्याच्यात गुंतलेलं असतं ती थांबत नाही. तुमच्यासाठी कोणी थांबणार नाही. काय वाढवणार आहे तुम्ही? अन्न, धन, मान याच्या वाढण्यामध्येच आपण मरणार आहोत. वाढण्याची आपल्याला हौस आहे. वाढत राहावं, वाढत राहावं, वाढत राहावं. अंगातलं बळ वाढावं असं वाटतं, म्हणून मनुष्य काय करतो? प्रयत्न करतो. जेव्हा वाढत असतं तेव्हा वाढत नसून त्याचा शेवट होत असतो. किती वाढवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा काय होतो? वाढत नाहीच. ते वाढत नसतं. वाढ ही आपल्या दृष्टीने जी वाढ आहे ती वाढ नाही. वाढ ही शेवटाला नेत असते. वाढावं, 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 वाढावं. जेवढं वाढणार आहे तेवढंच वाढत असतं खरं पाहिलं तर. आंब्याच्या झाडाची वाढ एका शेतकऱ्याने ठरवले संशोधन करायचं, आणि आंब्याच्या झाडाची वाढ किती झाली पाहिजे? 2 नारळाची झाडं एकावर एक ठेवली तर किती उंची होईल? गावरान नारळ झाड एवढं उंच आंब्याचं झाड झालं पाहिजे. नाही, तिथेही थांबणार नाही. 3 नारळाची झाडं वर इतकं उंच आंब्याचं झाड झालं पाहिजे. संशोधन केलं, काय होईल? वाढ उंच झाड करण्यामध्ये कोणालाही त्याच्यात काही फायदा मिळालेला नाही. आंब्यामध्ये वाढ करायची ठरवली तर एका झाडाला 1000 आंबे लागले पाहिजे, 5000, 10,000 आंबे लागले पाहिजेत. एका टोमॅटोच्या झाडाला कमीत कमी 100 टोमॅटो लागले पाहिजेत. वाढ झाली पाहिजे. एका गायीकडून 10 लिटर नव्हे 20-50 लिटर दूध मिळालं पाहिजे. पण त्याच्या नादात काय झालं? त्याच्या नादात झालं काय? दुसरे तोटे काय झाले? व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा किती वाढण्याच्या नादात काय बसले. गावरान गायीच्या दुधामध्ये जे सत्व आहे, जे रोगप्रतिकारक शक्ती आहे, ती जर्सी गायीच्या वाढवण्याच्या नादामध्ये काय झाली? ती प्रतिकार शक्ती संपली. ती राहिली नाही. त्याच्यात नाहीच आहे, नसल्यासारखीच आहे. नाहीच नाही म्हणत मी, नसल्यासारखीच आहे. सत्वाचा थांगपत्ताच नाहीये. वाढवण्याच्या नादात डेन्मार्क वरून आणल्या गाया. आपल्या गायांचं काय केलं? लोप पावल्या. पृथ्वीवरून लोप पावल्या. वर्षाला 1 लाख गायांची कत्तल. कशाच्या नादात हे सगळं? वाढवच्या नादात. व्यवहार तरी नीट जमतोय काय? अरे वाढवण्याच्या नादात स्वतःचा वाटोळं करून घेत आहात, हे कुठे लक्षात येत आहे? वाढवण्याच्या नादामध्ये तुमचं स्वास्थ्य, तुमची मनशांती हे सगळं कुठं गेलं? व्यावहारिक गोष्टी त्या सगळ्या. वाढवण्याच्या नादामध्ये
वाढवण्याच्या नादामध्ये नवरा आणि बायको दोघंही नोकरी करायला लागली. दोघंही नोकरी करायला लागल्यामुळे पोराला कुठे ठेवावं लागलं? पाळणा घरात ठेवावं लागलं. आता पोरग वाढतंय का? वाढतंय पण वाढतंय का? वाढेल का पोरग? वाढल्यासारखं दिसतं पण वाढलेलं नाही ते पोरग. कारण त्याला आई म्हणजे काय माहित नाही, बापचा थांग पत्ता नाही. बाप म्हणजे काय, आई म्हणजे काय याचा त्याला गंध नाही. पाळणा घरात असलेली बाई तीच त्याची आई आहे आणि ती काही आईची माया देऊ शकत नाही, म्हणून ती आई नाहीये. अशी हालत झाली जगाची. नको नको त्या गोष्टींच्या वाढवण्याच्या नादामध्ये काय पदरी पडलंय व्यवहारात सुद्धा हेच माणसांना लक्षात येत नाही. म्हणून वाढवण्याचा जो नाद आहे हा इतका वाईट आहे. तुम्ही वाढू नका. तुमच्याकडे जेवढं आहे तेवढंच भरपूर आहे एवढं लक्षात घ्या. प्रत्येकाला किती द्यावं हे त्याने ठरवलेलं आहे. कोणाची झोळी किती आहे, किती भरायला पाहिजे हे त्याने ठरवलेलं आहे. त्याने ठरवलंय म्हणण्यापेक्षा आपण जरा थोडं खाली येऊन विचार करू लागलो तर आपल्या कर्माने आपण तसं करूनच ठेवलेलं आहे. आपल्या प्रारब्धामध्ये जेवढं आहे त्याच्या जास्त कधीही कोणाला मिळणार नाही आणि आपल्या प्रारब्धापेक्षा कमी कधीही देव देत नाही किंवा कोणीही देत नाही. हे जर असं सत्य शहाण्या माणसाने सांगून ठेवलंय, आपण ऐकतो, अनेक वेळा ऐकलेलं आहे, तरी सुद्धा धावपळ का करतो? तरी सुद्धा वाढवण्याची इच्छा ठेवून का धावतो? धावू नका असं नाहीये. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही कामं करू नका असं मी कधीच म्हणत नाहीये. ते सगळं तुम्हाला करणेच आहे, परंतु धावू नका. ज्या धावल्यामुळे तुम्हाला, ज्या वाढीच्या नादामध्ये तुम्हाला न वाढणारी वस्तू लक्षात येऊ शकत नाही, अशा वाढण्याच्या नादात राहू नका. असं वाढवण्याच्या नादात राहू नका. या वाढवण्याच्या नादामध्ये आपल्याला न वाढणारी वस्तू जी आहे ही काय आहे याचा विचार करायला सुद्धा वेळ राहिला नाही. प्रत्येक जण नुसती धावपळ करतोय. सगळं स्वास्थ्य गेलं, शरीर स्वास्थ्य गेलं. काही लोक तर असं म्हणतात तसाही रोग होणार आहे शरीराला, त्याच्यामध्ये काय, उलट आमचा रोग जास्त निर्माण झाला तर आम्हाला हॉस्पिटलच्या खर्चासाठी आम्ही व्यवस्था करून ठेवतो. धावपळ करून काय करतोय? धावपळ करून खूप पैसा कमवून काय करतोय? हॉस्पिटलच्या खर्चाची व्यवस्था करून ठेवतोय. मी याच्यावर खूप विचार केला. एका माणसाला एक रोग झाला, दुसऱ्या माणसाला तोच रोग झाला, तिसऱ्या माणसालाही तोच रोग झाला. एक माणूस गरीब आहे, एक माणूस फार श्रीमंत आहे आणि एक मनुष्य मध्यमवर्गीय आहे. रोग तिघांना समान आहे, कारण शरीर सर्वांचं समान असल्यामुळे ती रोग होणारच आहेत. शरीर समान आहे, पंचीकृत पंचमहाभूताचा सांगडा आहे. जसा आहार असेल त्या प्रकारचा रोग होईल. जसं पूर्वकर्म असेल, जसे पूर्व पाप असेल त्याप्रमाणे रोग तयार होईल. जसं कफ वात पित्त यांचं असंतुलन असेल त्याप्रमाणे रोग तयार होईल. जसं एन्व्हायरमेंट असेल, जसं खाल्लेलं असेल त्याप्रमाणे रोग तयार होईल. हे तर होणारच आहे. तर अशा 3 लोकांना रोग झाला, गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय. आता मला सांगा, या तिघांना औषध मिळतील का? जगामध्ये आजची परिस्थिती मिळतील. तिघांना समान औषध उपचार मिळेल काय? तिघही जगतील काय? हो, जगतील. तिघांनाही औषध मिळणार, तिघही जगणार आहेत. जगात आपण पाहतोय तिघांनाही आजार काहीतरी झाला, तिघांनाही औषध उपचार मिळेल, तिघही जगणार आहेत असं धरू. आता तिघांना समान औषध मिळतं का? तिघ जण समान औषध घेतात काय? नाही घेत. तिघ समान औषध घेत नाही. जो अत्यंत श्रीमंत असतो त्याला कुठे ऍडमिट करतात? त्याला कुठे ऍडमिट करतात? कुठे करतात? गावातल्याकडे छोट्या क्लिनिक मध्ये. मोठा श्रीमंत असेल तर त्याला ब्रिज कॅन्डी, कुठली कॅन्डी? ब्रिज कॅन्डीज ना, बीच कॅन्डी. नाहीतर फारच असला तर विमानाने लंडन. कॅन्सरचं ऑपरेशन कुठे केलं? कोणाचं केलं ते त्या दिवशी सांगत होतो, युवराज सिंग, लंडन. आता कॅन्सर झाल्यानंतर लंडनलाच ऑपरेशन करायचं असं कोणी सांगितलं? नेहा पेंडसे नावाची एक मुलगी आहे, छोटीशी, 1ली 2रीला शिकते, डोंबिवलीत राहते, गरीब आहे, काय बापाकडे पैसा नाही. तिचंही ऑपरेशन झालं कॅन्सरचं, ती सुद्धा जगते आज. हा युवराज सिंग पण जगतोय, ती सुद्धा जगते, ती शाळेत जाते व्यवस्थित. तिचं पण कॅन्सरचं ऑपरेशन झालंय, त्याचं पण कॅन्सरचं ऑपरेशन झालंय. तिला उपचार मिळाले का नाही? त्याला उपचार मिळाले की नाही? का असं झालं? त्याने एवढं खेळून खूप पैसा कमवला म्हणूनच त्याचं ऑपरेशन झालं
आणि हिच्या बापाने काहीच कमवून ठेवलं नाही म्हणून हिचं काहीच झालं नाही, असं झालं नाही. दोघांनाही मिळाले उपचार. आणि ते नेहा पेंडसेचं तरी ॲलोपॅथीमध्ये कॅन्सरवर ऑपरेशन करण्यात आलं एका अत्यंत चांगल्या डॉक्टरने मुंबईमध्ये. परंतु रामदेव बाबांकडे जाऊन बघा किंवा अनेक आयुर्वेदिक मोठमोठे आयुर्वेदातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडे जाऊन बघा, अत्यंत गरीब माणसांवर, पैसे नसलेल्या माणसांवर कॅन्सरवर उपचार करून ते कॅन्सरचे रोगी बरे झाले. बघा, 3 माणसं, एक अत्यंत श्रीमंत, एक मध्यमवर्गीय आणि एक काही नाही. मग वाढवावं की नाही वाढवावं? म्हणजे तुमचा जो काही प्रश्न होता की वाढवल्यानंतर आमची व्यवस्था होईल, असं काही नाही. तुम्ही गरीब जरी असले तरी तुमच्यावर उपचार होणार असेल तर होणारच आहे. आणि तुम्ही श्रीमंत जरी असले तर लंडनला जाऊन प्रेत माघारी आणावं लागलेले लोक आहेत, माहितीये का नाही तुम्हाला? लंडनला घेऊन गेले कायसाठी? उपचार करायला, आणि नंतर विमानाने काय आणलं? प्रेत आणलंय. माहितीये का असे लोक? का नाही माहित? पुण्यातलंच उदाहरण आहे. जाऊ दे, नावं कोणाची घेण्यात अर्थ नाही. परंतु अशी परिस्थिती आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे याच्यावर तुमचे उपचार ठरलेले नाहीत. उपचार हा एक उदाहरण म्हणून मी घेतलंय. जगातला कुठलाही व्यवहार वाढवल्यामुळे चालतो असं गैरसमजात राहू नका. कुठलाही विषय, कुठलाही व्यवहार वाढवल्यामुळे चांगला चालतो हा भ्रम कोणीही ठेवू नये. वाढवण्याच्या नादामध्ये झालंय काय? अनेक अडचणी निर्माण झाल्या. वाढवण्याच्या नादामध्ये काय झालं? आपण आपलं नक्की कर्तव्य काय आहे, आपल्याला नक्की काय करायचं होतं हेच विसरलो. 100 साड्या बायाने घेतल्या. थोडंसं यांचा विषय सांगतो. 100 साड्या बायाने घेतल्या. तिला हे पण लक्षात राहत नाही की कुठली साडी कधी घालायची होती. त्या साडीला त्या साडीचा सगळा चोळाबोळा होऊन जातो. त्या साडीमध्ये काही राम राहत नाही. आठवणीने नंतर मग घरात घालाव्या लागतात त्या साड्या, अत्यंत महागड्या 4-4, 5-5 हजाराच्या साड्या घरात भांडी घासताना घालाव्या लागतात. अशा स्त्रिया पाहिल्यात मी विचारलं, काय नवीन साडी घातली तुम्ही? मी एका स्त्रीला विचारलं, खरी घटना सांगतोय, खोटं नाही सांगत आहे. एवढ्या साड्या, स्त्रीला विचारलं मी, तुम्ही तर आज नवीन साडी घातली, कुठे चालले का बाहेर तुम्ही लोक? ते म्हटले नाही, एवढ्या साड्या आहेत. म्हटलं आता घरी सगळं वापरून टाकते, कशाला घ्यायचं एवढ्या साड्या, कशाला वाढवायचं एवढं? गरीबाला मिळाले असते तर. मग म्हटलं एखाद्या गरीबाला द्या ना. गरीबाला देणार नाही, भांडी घासताना घालीन, अशी प्रवृत्ती आहे. म्हणजे आपण हे करण्याच्या नादात पार मारतो आमची गोष्ट आहे. व्यवहार तरी धड करू शकतोय काय? मनुष्य म्हणून तरी जगू शकतोय का नीट? वाढवण्याच्या नादात काय झालं? एवढी अवस्था आली. बूट, चपला, ते सांगण्याचे उदाहरण नाहीयेत खरी, पण माहितीच असावी म्हणून. जे वाढवण्याच्या नादात इतके लोकांकडे असतात प्रकार बुटाचे आणि चपलांचे. 1, 2, 3, 4, 5, 6. अतिशयोक्ती जर पाहिली तर एक कपाटच भरून बूट असतात, कपाट भरून सँडल, कपाट भरून चपला, प्रत्येक ड्रेसवर वेगवेगळे कलरची चप्पल. कानातलं नाकातलं तर काही कोणी घेतात, त्याच्यात काही विशेष नाही. ते तर एकदम झोपडपट्टीतले लोक सुद्धा घेतात, गरीबातले गरीब. पण चपला हाऊस असते वाढवण्याची. त्याच्यामध्ये जर तुम्ही नक्की कशासाठी हे घालताय हेच लक्षात येत नसेल, त्याच्यासाठी जर तुम्ही मनुष्यत्व विसरत असाल, त्याच्यासाठी जर तुम्हाला न वाढणारी वस्तू लक्षातच येणार नसेल, तर त्या घालण्याचा काय उपयोग? ह्याच्यातलं काहीच साध्य नाही होत आहे, काहीच साध्य होत नाही. काहीतरी साध्य व्हावं, व्यवहार तरी नीट साध्य व्हावा, तो तरी नीट झाला पाहिजे ना. 100 म्हशी आहेत गोठ्यामध्ये, पण गवळ्याला दूध प्यायला टाइम नाही. काय त्याच्या दुधाचं करायचंय? 100 म्हशी असल्या काय 200 म्हशी तो दूध पिऊ शकत नाहीये, वेळ नाही त्याच्याकडे दूध प्यायला, तर उपयोग काय त्याचा? तुमच्याकडे छान मोठा बंगला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पलंग आहे, एसी पाहिजे तर एसी आहे, व्हेंटिलेशन पाहिजे तसं आहे, सगळे रंगरंगोटी, पडदे, अमकं तमकं सगळं पाहिजे ते नको त्यांना सोयी आहेत, पण तुम्हाला झोपच लागत नाही. त्याच्यावर उपयोग काय? वाढून ठेवलंय सगळं पण झोपू शकत नाही. मग वाढवण्याला किंमत काय राहिली? त्या कुशीहून त्या कुशीहून त्या कुशीहून या कुशी होतो, मग उपयोग काय? वाढवण्याच्या नादात काय झालं? वाढवण्याच्या नादात आपलं सगळंच संपलं. आता हे सगळे विषय जाऊ द्या, पण प्रमुख विषय काय संपला आपला? प्रमुख विषय असा संपला की चिती म्हणजे काय हे लक्षात येईना. न वाढणारी वस्तू चिती आहे. न वृद्धिम, ज्याची वृद्धी होत नाही ती वस्तू आहे चिती. आणि आपली सवय, आपली खोड, आपल्याला जी हौस आहे ही हौस कशाची आहे? वाढणाऱ्या गोष्टींची. म्हणून वाढणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागे लागू नका, वाढवण्याच्या पाठीमागे लागू नका.
जर वाढवण्याच्या नादात तुमचं सगळंच डिस्टर्ब होत असेल तर वाढवण्याच्या पाठीमागे, नाही तर तुम्ही काय वाढवायचं तेवढं वाढवा. आणि आजपर्यंत या भूतलावर नव्हे, या त्रिलोकामध्ये वाढवण्याच्या नादात कोणीही सुखी झाला नाही. जीवपणा वाढवण्यामध्ये, जीवाचं श्रेष्ठत्व 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 असं करत 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 वाढ होऊन ब्रह्मदेव झाला. काय झाला? ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते. वाढत 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 तो जीव ब्रह्मदेव झाला. पण त्याचा सुद्धा उपयोग झाला नाही. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा सुद्धा इथे उपयोग झाला नाही. कारण त्याची नाद कसा आहे, त्याला वाढवण्याचा आहे. त्याला सुद्धा काय करावं लागलंय? त्याला सुद्धा या सृष्टी चक्रामध्येच अडकून राहावं लागलं. त्याची सुद्धा अशी गती झाली. कारण त्याची हौस जी आहे वाढण्याची, वाढण्याची हौस करू नका, वाढवण्याची हौस करू नका. जे आहे ते कमी का अधिक असा प्रश्न हा आपण तुलनात्मक रीतीने करत असतो. तुलना करून आपल्याला कमी किंवा अधिक वाटतं. आपल्याकडे कमी आहे का अधिक आहे तुम्ही कसं सांगता? कशामुळे सांगता? कसं सांगता? तुलना करून सांगता. दुसऱ्याकडे, मोठ्या व्यक्तीकडे पाहून, म्हणजे ज्याने जास्त कमवलंय त्याच्याकडे पाहून आपल्याला काय वाटतं? आपल्याकडे काय कमी आहे. आणि कमी कमवलेल्या व्यक्तीकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त वाटतं. म्हणजे आपल्याकडे जे आहे, जे काही आहे, अन्न धन मान अमक तमक जे काही आहे, हे सगळं आपण या वरच्यांची किंवा खालच्यांशी तुलना करून सांगत असतो. यांची अशी तुलना बंद करा, मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. काय जे आहे ते पुरेसं आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला जी शांती आणि सुख मिळेल ते फार उत्कृष्ट असेल. त्याने तुमचा परमार्थ संपला असं नाही, परंतु जो मनुष्य प्रपंचामध्ये नीट आहे त्यालाच परमार्थाचा अधिकार आहे. आधी प्रपंचात नीट व्हायला पाहिजे. प्रपंचात नीट असणं म्हणजे प्रपंचात शांत आणि स्थिर असणं. जो तुलना करतो तो दुःखी होतो. जो तुलना करतो तो काय होतो? तो दुःखी होतो. मग जगामध्ये तुम्ही कशाशीही तुलना करत बसा स्वतःची. दुसऱ्याच्या अन्नाशी तुलना केली, कारण लोकांना फार हौस असते. याच्या लग्नामध्ये हे जेवण ठेवलं होतं, हे हा चाकतो जाऊन तिथे. मग आता माझ्या पोराच्या लग्नात किंवा माझ्या पोरीच्या लग्नात ह्याच्यापेक्षा जास्त कसं करता येईल? जर पैसा असेल तो विचार करतो. गरीब असेल तर कर्ज काढतो. कशामुळे? आणि नाही काढलं तर त्या पोरीलाही वाईट वाटतं किंवा पोरालाही वाईट वाटतं, आपला बाप फारच फालतू आहे. पण हा स्वतःचाच त्याचा विचार नीट नसल्यामुळे तो त्यांनाही समजावून सांगू शकत. दुसऱ्याशी तुलना करण्यामध्ये आपल्याला कधीही सुख मिळणार नाही, मिळालेलं नाही. तुमच्याकडे कितीही संपत्ती असो तुम्हाला ती कमीच राहणार आहे. तुमच्याकडे कितीही अन्न असो मान असो तो कमीच राहणार आहे. माझ्यासमोर तुम्ही काही 50 लोक बसलेले आहेत. मी जर अशा महाराजांशी स्वतःची तुलना करू लागलो की ज्याच्या समोर 1000 माणसं बसतात तर मला काय वाटेल? काय वाटेल? मला वाटलं अरे आपण 1000 लोक कशी जमा होतील समोर याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी काहीतरी करावं लागेल असा मी विचार करेन. ही वाढवण्याची इच्छा मला कशाला कारण होईल? दुःखाला कारण होईल. जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थात आहे. वाढवण्याची इच्छा साधारण माणसालाही नसावी आणि महाराजांनाही नसावी. वाढावं का नाही वाढावं? वाढले तर वाढेल, नाही वाढलं तर नाही वाढणार. तुम्ही इथे 50 बसले काय आणि 1000 बसले काय याच्याशी मला घेणं देणं नाही. माझा विषय काय? माझा विषय बोलणे आहे. जे माहीत आहे, जे मला गुरुकृपेने कळतं, हे बोलणं हा माझा विषय आहे. 100 का 1000 याच्याशी मला काय घेणं देणं आहे. अरे एक असला तरी माझं बोलणं सुरू आहे. माझा विषय फक्त काय? माझा विषय बोलायचा. आता बोलायचा विषय म्हटलं एक बसला काय आणि 50 बसले काय आणि 1000 बसले काय, नाही का? पण तसं होईल का? तसं झालं पाहिजे. तुमचा विषय काय? पैसे कमवणे आहे. नोकरी करायची कायसाठी? पैसे कमवण्यासाठी नोकरी करायची, किंवा बिझनेस करायचा, शेती करायची, अमक करायचं, जे काय करायचं कायसाठी करायचं? पैसे कमवण्यासाठी करायचं. मग आता पैसे किती मिळवावेत हे कोणी ठरवलंय? तुम्ही तुलना केल्यामुळे ठरवलं एवढं पाहिजेत. तुलना करू नका. तुम्हाला जेवढे मिळेल तेवढे तुम्हाला अत्यंत पुरेसे आहेत. 1000 रुपये महिन्याला मिळाले तरी सुद्धा पुरेसेच आहेत. आणि 1,00,000 रुपये महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांनाही सुद्धा मी पाहतो आहे की दुःख आहे, वैतागलेत. 1,00,000चा 1,50,000 पगार कधी होईल याचा विचार करतायत. आणि 1000 रुपयावालाही सुखी नाही आणि 1,00,000वालाही सुखी नाही. का? वाढवण्याच्या इच्छेमुळे. आपल्याकडे जे आहे, मग ते धन असो, ते अन्न असो, काही असो, आपल्याकडे जेवढं आहे त्याला त्याची
त्याचं जी काही तुलना आहे ती वरच्यांशी करायची नाही आणि खालच्यांशी करायची नाही. आपल्याकडे जे आहे ते तेवढंच आहे, तुलना नाही त्याची. वाढवण्याच्या दृष्टीने, कारण घटवण्याच्या दृष्टीने कोणी तुलना करत नाही. तुम्हाला असं वाटतं का तुमच्याकडे 5 लाख रुपये 2-4 लाख रुपये संपून टाकावेत म्हणजे कमी व्हावेत असं वाटणार ना. तुम्ही खर्च जरी केले तरी म्हणणार हे परत कसे जमा होतील. तर बँकेतले जर आपले 2 लाख रुपये वजा झाले काही कारणाने, तर आपण हा प्रयत्न नक्की करतो की ते 2 लाख पुन्हा जागेवर कसे येतील, हे का नाही. असा विचार सहज करत असतो आपण. त्यामुळे घटवण्याचा विचार कोणी करत नाही, वाढवण्याचा विचार प्रत्येक जण करतो. म्हणजे या वाढवण्याच्या नादामध्ये झालं काय की सगळं संपलं. आपण प्रपंच नेटका करू शकत नाही. अरे प्रपंच नेटका करू शकत नाही तर परमार्थही करू शकत नाहीस. म्हणून सर्वांनी हे लक्षात घ्या, माझं बोलणं जरी विषयाला धरून नाही असं वाटत असेल तरी सुद्धा विषय स्पष्ट व्हावा यासाठी मी हा विषय सांगतोय. ताकाचे अंश फेडणे याचेच नाव लोणी काढणे. त्याच नियमाप्रमाणे मी जे तुम्हाला व्यावहारिक गोष्ट ही सांगत आहे, यामुळेच तुम्ही व्यवहारात स्थिर व्हाल. ज्या दिवशी तुम्ही व्यवहारात स्थिर व्हाल त्याच दिवशी माझ्यापर्यंत पोहोचू शकाल. माझ्यापर्यंत येण्यासाठी, माझा बोध लक्षात येण्यासाठी तुम्हाला आधी व्यवहारात शांत स्थिर व्हावं लागेल. दृश्य विवेक कळण्यासाठी आधी व्यवहारात स्थिर व्हायला लागेल. मग तुमचा तो व्यवहार राजसी असो, तामसी असो किंवा सात्विक असो, त्याच्याशी मला घेणं देणं नाही. जर तुम्ही प्रपंचात नीट जगू शकले तरच तुम्ही मी काय म्हणतो हे कळून घ्या, आणि तरच तुम्ही तुमच्या सोबत राहणाऱ्या लोकांनाही सांगू शकाल. कारण तुम्ही ज्या लोकांच्या सोबत राहतात ते लोक तुम्हाला कदाचित शिवाय देत असतील की महाराजांच्या नादी लागले, बावळट झालेत. जगात असे अनेक महाराज तयार झालेत, काय बोलतात त्यांचं त्यांना कळत नाही, आणि हे आपले आईबाप किंवा आपला अमका तमका हे सगळे बिथरले, आणि तुम्ही त्यांना पटवून देऊ शकत नाही कारण तुमचंच बूड धड नाही. तुम्ही त्या बूड नसलेल्या रांजणासारखे आहात, म्हणून कधी इकडे कधी तिकडे डोलत आहेत. अशी डोलायमान स्थिती आपल्याला काय आहे, घातक आहे. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचं नीट तंत्र लक्षात घ्या. आधी स्वतः प्रपंचात नीट जगा. तुम्ही प्रपंचात स्थिर आहे हे पाहून तुमच्याकडे बाकीचे लोक पाहतील की अरे हा इतका स्थिर आणि शांत आहे, आणि मग ते म्हणतील कशामुळे असं आहे. मग तुम्हाला सांगता येईल की महाराज, आणि मग माझ्याकडे गर्दी वाढेल, माझा प्रचार दूर देशी होईल, आणि मग मी दुःखी होईल. तर तुमचं दुःख मला, का सृष्टीचा नियम आहे, एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट विल बी कन्व्हर्टेड ओनली इन फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एका ह्याच्यातून दुसरीकडे. एका ठिकाणची माती उचलली तर तिथे खड्डा पडतो, मग ती माती गायब झाली काय, नाही, ती दुसरीकडे त्याचा ढीग लागतो, नाही का. असं होत असतं जगामध्ये. काय होत असतं तसं तुमचं दुःख संपलं म्हणजे कोणाला तरी दुःख मिळालं पाहिजे का नाही. जेवढे तुम्ही स्थिर व्हाल, शांत व्हाल, जेवढे तुम्ही सुखी व्हाल, तुमचं सुख पाहून लोक गप्प बसतील. ते म्हणतील महाराज कोण आहेत, चला, पण काळजी करू नका, मी त्या महाराजांमधला नाहीये की जो महाराज आहे याच्यामुळे अस्थिर होईल, दुःखी होईल. उदाहरणार्थ लाइटनिंग अरेस्टर असतो, म्हणजे आकाशामध्ये असलेली हजारो एम्पियरची जी वीज असते, ती वीज सुद्धा एका कॉपरच्या तारेने जमिनीला पोचवली जाते, आणि जमीन मात्र हजारो लाखो एम्पियरचा सुद्धा करंट सहज पचवून घेते, हे की नाही, होतं ना. तसेच महाराज आहे असं समजा. हजारो लाखो लोकांची दुःख सुद्धा जरी माझ्यापर्यंत आली, जरी या संप्रदायामध्ये असलेल्या अर्धैवूपर्यंत गेली, तरी सुद्धा ती ग्राउंड होऊन जातील, आपोआप ती संपून जातील. त्यामुळे तसं काही होणार नाही. तुम्ही स्थिर व्हा. तुम्ही स्थिर झाले तर तुम्ही परमार्थ करू शकाल आणि व्यवहार करू शकाल. व्यवहार नीट करायचा असेल तर आधी स्थिर व्हा. जर नीट व्यवहारात जगू शकले तर तुम्हाला चिती म्हणजे काय हे सांगण्यासाठी मला या ठिकाणी पुन्हा 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 बसता येईल. मी या ठिकाणी जो बसतो हे सांगण्यासाठी नाही की तुम्ही प्रपंच अत्यंत मस्त करावा. मी यासाठी या ठिकाणी बसतो की चिती म्हणजे काय हे तुम्हाला सांगावं. परंतु तुमची अवस्था पाहून, तुमच्याकडे पाहून मला चिती म्हणजे काय हे सांगताच येत नाहीये. चितीचं वर्णन करायला मी या ठिकाणी येतो. चितीचं वर्णन करण्यासाठी मला या ठिकाणी बसावं वाटतं. पण परिस्थिती काय होते, आधी माणसांची पोट भरली पाहिजे. ज्याचं पोट भरलंय त्याला काहीतरी सांगण्यात अर्थ आहे.
संसारात तुमची पोट भरे ना, अर्धपोटी तुम्ही इथे येऊन बसताय, तुमचं चित्त लागेल इकडे. एक साधा दृष्टांत आहे. तुम्ही भुकेने व्याकुळ झालाय, तुम्हाला ओढून इथे आणलं किंवा तुम्ही कशी तरी आले आणि बसले, मी काय बोलतोय कळेल? एक शब्द तरी कळेल का माझा? तुमच्या पोटात अन्न नाही, 2 दिवसाचे भुकेले आहात, काय कळेल? काही कळणार नाही. अगदी तसंच आहे. संसारामध्ये तुम्ही अर्धपोटी इथे आलेत, संसारामध्ये भुकेलेले तुम्ही इथे येऊन बसताय माझ्यासमोर. मी चितीबद्दल काय सांगू? संसारामध्ये भुकेलेल्या असलेल्या लोकांना चितीचा विषय नाहीये. त्यांच्यासाठी कर्म, उपासना, योग अनेक मार्ग पडलेले आहेत. चितीचा विषय हा ज्ञान मार्गाचा विषय आहे. चितीचा विषय, भगवंताचा विषय हा ज्ञान मार्गाचा विषय आहे. भगवत ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हा ज्ञान मार्गाचा विषय आहे. दृग्दृश्य विवेक हा ज्ञान मार्गाचा विषय आहे. हा विषय जर तुम्हाला लक्षात यायचा असेल तर संसारातली भूक तुमची संपलेली पाहिजे. संपलेली म्हणजे तृप्त, संसारात नीट तृप्त असलेला मनुष्य जर चितीचं वर्णन ऐकायला येईल तर त्याचं भलं होईल. आणि संसारातली भूक कधीही संपत नाही हे लक्षात आल्याशिवाय कितीही वाढवलं तरी पोट आपलं भरतच नाही हे लक्षात आल्याशिवाय तो मनुष्य तृप्त होतच नाही. संसारामध्ये काय आहे? कितीही वाढवलं तरी भूक शमणार नाही हे लक्षात आल्याशिवाय भूक शमत नाही. सिकंदर राजाला पुरूने का हरवलं याचा दृष्टांत मी तुम्हाला मागे सांगितलेला आहे. सिकंदर राजा हरला. कोणाकडून? कोणाकडून हरला? पुरू राजाने त्याला हरवलं भारतामध्ये, हे आपल्याला माहिती आहे. परंतु जेव्हा तो पुरू राजाकडे जात होता, पुरू राजाच्या राज्यावर हल्ला करण्याच्या आधी ज्या जंगलातून, ज्या आडराण्यातून तो चालला होता आपल्या अफाट अशा सैन्यासोबत, कारण जगातले असंख्य देश त्याने जिंकले होते. हे असंख्य देश जिंकल्यानंतर तो जेव्हा या आडराणातून पुरू राजाकडे चालला हल्ला करण्यासाठी, पुरू राजा त्याच्यासाठी किती सोपा आहे जिंकण्याला, अत्यंत सोपं आहे, काहीच अवघड नाही पुरू राजाला हरवणं. कारण सिकंदराची फौज म्हणजे काय आहे? अगणित सैन्य, साठा शस्त्रांचा. आणि पुरू राजा म्हणजे काय? 1/10 सैन्य जरी गेलं असतं पण नाही. सिकंदर राजा स्वतः पुरू राजावर हल्ला करून गेला. जात असताना जेव्हा वाटेत एक मनुष्य एका झाडाखाली फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये पडून होता. ह्याचं सैन्य इथून चाललेलं, एवढा मोठा जगत जेता रस्त्याने चाललेला आहे, ढोल ताशे तुतारी यांचा सगळा लवाजमा इथून चाललेला आहे आणि हा आपला मस्त झाडाखाली पडून. सैन्याने त्याला पाहिलं, त्याच्याकडे गेले, त्याला म्हणले तुला काय अक्कल आहे का नाही? तर म्हणलं काय झालं? इथून जगत जेता अलेक्झांडर सिकंदर चाललेला आहे आणि तू असा मूर्खासारखा इथे पडलाय, उभा राहा, नमस्कार कर त्यांना, नाही तर तुला फाशीवर देण्यात येईल. काही नाही, तू तसा आज पडून आहे. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर परिणाम नाही. सैन्य परत गेले. तिथला गोंधळ ऐकू आल्यामुळे सिकंदरने सोबतच्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं की बघा ते काय सुरू आहे तिकडे. त्यांना, त्या सैन्यांना बोलवण्यात आलं. त्यांनी राजाला सांगितलं की असा असा एक माणूस आहे, तो झोपलेला आहे, असं कधी होत नाही. आपण ज्या रस्त्याने जाता त्या रस्त्याने आधीच सगळी तयारी झालेली असते. कुठल्याही गावातले लोक घरात बसत नाहीत, सगळे नमनाला मुजरा करायला उभे राहतात. पण मात्र या ठिकाणी अवस्था निराळी आहे. या ठिकाणी हा मात्र एक फाटक्या तुटक्या कपड्यातला माणूस आपला मस्त आरामात झोपून आहे, पडून राहिलेला आहे. सिकंदर राजाला हे फार आश्चर्यकारक होतं. तो सिकंदर राजा पुन्हा त्या ठिकाणी चालत उतरून तिथे गेला आणि त्याने त्याला विचारलं, काय रे तुझं नाव काय वगैरे विचारलं. तो म्हणला तुला हे कळत नाही का मी कोण आहे? तो म्हणला मला माहित नाही, पण तुझ्या या सगळ्या कारभारावरून मला असं नक्की लक्षात येतंय की तू असंतुष्ट माणूस आहे. हा तुझा लवाजमा, ह्या लवाजम्याची जी धावपळ, धांदल, वाढ जी दिसते, यावरून तू असंतुष्ट आहेस हे नक्की मला लक्षात येतं. तो म्हणला मी सिकंदर जगत जेत आहे. म्हणला तू अजून सगळं जग जिंकलंय का नाही मला माहित नाही, कारण बाजूचा एक पुरू नावाचा राजा आहे, त्याचं स्वतःचं राज्य आहे. तो म्हणला मी त्याला सुद्धा जिंकायला चाललोय. तो म्हणला ठीक आहे, तू असं करत 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 काय करशील? हे सगळं तू करत करत करशील काय? तो म्हणला हे तू सगळं का करतोयस? राजाला त्या माणसाने विचारलं, हे तू सगळं का सुरू केलंयस? कशासाठी ही तुझी धावपळ सुरू आहे?
तो म्हणला मी एक देश जिंकतो, दुसरा, तिसरा, चौथा, असे अनेक देश मी जिंकलेत, या पृथ्वीवरचे सगळे देश मी जिंकणार आहे. म्हणलं त्यानंतर तू काय करणार आहे? त्यानंतर मी एका माझ्या राजमहालामध्ये शांत बसणार आहे. काय करेन मी? अख्खा जगतचा पूर्ण भाग जिंकल्यानंतर, सगळे देश जिंकल्यानंतर मी काय करेन? एका ठिकाणी शांत बसून राहील. तो मनुष्य त्याला म्हणतो, ते मी आत्ताच करतोय. तुला शांत होण्यासाठी एवढा प्रपंच करावा लागणार आहे. आज तू तुझ्या वयाची किती वर्ष याच्यात घालवलीयस, किती देश जिंकले, किती तुला अनेक लोकांची कत्ल करावी लागली, नको नको ते उद्योग तुला करावे लागले. हे सगळं केल्यानंतर, अनेक राजांना तू शरण यायला लावल्यानंतर, एवढ्या काळानंतर तू शांत होशील. अरे मी तर एकाही माणसाला मारलं नाही, मी काहीच केलं नाही, काहीही करत नाही, काहीच करत नाही. पोट सुद्धा माझं कोणीतरी येऊन भाकरीचा तुकडा टाकून जात. बघा, फकीर माणूस आहे. आपली एवढी दयनीय अवस्था नव्हे, दयनीय नाही, चांगली अवस्था होऊ नये. भाकरीचा तुकडा सुद्धा मला कोणीतरी देतं. कधी देतं हे सांगता येत नाही. आज मिळेल का उद्या माहित नाही, का हवेवर मी जगेल हे माहित नाही. परंतु मी कसा आहे? शांत आणि स्थिर आहे. म्हणजे तुला एवढ्या कष्टाने मिळणारी स्थिरता आणि शांतता माझ्याकडे आजच आहे. राजाने हे ऐकल्यानंतर त्या फकीरामध्ये असलेल्या तपश्चर्येचं, योग शक्तीचं बळ आणि त्याच्या शब्दांमधली ताकद ही राजाच्या हृदयाला भेटली. अस्थिर झाला तो पुन्हा एकदा, की काय आपण करत आलो? एवढे जगतातले अनेक देश आपण जिंकत आलो, ह्या भारतामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं? आपण काय पाहतोय, काय ऐकतोय आपण? राजा त्याच ठिकाणी खचला. पुरू राजाने त्याला सहजच जिंकलं. कारण सिकंदर राजाला स्वतः पुरू राजाने हरवलं. कारण राजाचं खच्चीकरण आधी झालं. एकदा का माणसाचं मानसिक बळ संपलं की तो संपलेला आहे. म्हणून कोणालाही संपवायचं असेल तर कसं संपव? त्याच्या मनावरचा आघात करावा. ही राजनीती तुम्हाला सांगून ठेवली. सुनेने आणि सासूने बरोबर त्याच्यामध्ये हत्यारं वापरण्यासारखी आहे. सुनेला संपवायचं असेल तिच्या मनावर बरोबर आघात करायचा, हे सासूला शिकवायला लागत नाही. आणि सासूच्या मनावर आघात करायचा हे सुनेलाही शिकवावं लागत नाही, हे त्यांना आधीच माहिती. तर राजा संपला, सिकंदर राजा. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा ग्रीस देशात गेला आणि तिथे खलास झाला, मेला तो. त्याचं नामोनिशाण राहिलं नाही, जगज्जता झालाच नाही. वाढ करण्याची इच्छा, शांत व्हा. अलेक्झांडर इतकं संपत्ती तुम्ही कमवू शकणार नाही. भारतामध्ये नव्हे, अख्ख्या जगामध्ये अलेक्झांडर इतकी संपत्ती कोणीच कमवली नाही. त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण काही थोर होऊ शकत नाही. म्हणून सावध व्हा. जे आहे त्याची तुलना कशाची करायची नाही. एवढं तुम्ही जर केलं तर तुमचा प्रपंच नेटका झाला म्हणून समजा. कशाचीही तुलना दुसऱ्याची करायची नाही. नाहीतर तिने 1000ची घातली का 5000ची घातली ह्याच्यामध्येच इंटरेस्ट जास्तीत जास्त स्त्रियांना असतो. मग त्याच्यामुळे त्या स्त्रियांचं काय होतं? नवऱ्याच्या पाठीमागे बघा, तिने पैठणी 5000 10,000 एवढी घेतली, आता माझं काय, काय तुझं काय? अस्थिरता वाढू नका. शांत व्हा, स्थिर व्हा. शांत राहणं, स्थिर होणं हे आपलं प्रत्येक क्रियेमधलं कर्तव्य आहे. प्रत्येक क्रियेमधून आपण शांत आणि सुखी आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय. आणि तसं जर होत नसेल तर आपल्या करण्यामध्ये काहीतरी चूक आहे, आपल्या वाढवण्यामध्ये काहीतरी चूक आहे. ही वाढवण्याची जी इच्छा आहे ती तुलना केल्यामुळेच वाढत जाते. आणि आपण ब्रह्मदेव जरी झालो तरी सुद्धा, कैलास लोकातला शंकर जरी झालो तरी सुद्धा ती संपत नाही. कारण त्या शंकराला सुद्धा प्रश्न पडतो, अरे काय करून बसलो? म्हणून त्यागुनी कैलास सर्व संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. अत्यंत नीचच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन शंकराला कैलास लोक सोडून बसावं लागतं. अशी हालत. तुम्ही तिथपर्यंत जाऊ नका, आत्ताच शहाणे व्हा. कारण तिथपर्यंत जाणं म्हणजे अलेक्झांडरचा प्रवास आहे. ब्रह्मदेव या पदापर्यंत जाणं एवढं सोपं नाही. अलेक्झांडरला जसा प्रवास करावा लागला तसा प्रवास करणं, असा प्रवास करू नका. आपल्याला तिथं करताच येणार नाही. आपण ब्रह्मदेव होणारच नाही. आपण किडा मुंगी डुक्कर कुत्रा मांजर हो. असे फार नीच अवस्थेला जाऊ नये आणि उच्च अवस्थेलाही जाऊ नये. आत्ता प्रपंच नेटका करावा, स्थिरता मिळवावी आणि चिती काय आहे हे लक्षात घ्या. तर अशा रीतीने आपण स्थूल प्रपंचामध्ये वाढवण्याची इच्छा संपवावी. तुमच्याकडे करोड रुपये असो किंवा 1000 रुपये असो, त्याची तुलना कोणाशीच करायची नाही. म्हणजे तुमची वाढवण्याची इच्छा संपली. मग तुमच्याकडे जितकं काही असेल ते तुम्हाला सुख देणार असेल, ते काही असो. हेच तंत्र जर तुम्ही स्वतःला वापरून बघितलं आणि हेच तुम्ही जगाला सांगितलं, हे सर्व जग शांत आणि स्थिर आणि सुखी होईल.
जेव्हा हे जग शांत स्थिर आणि सुखी दिसेल होईल, जो कोणी या जगातला अशा रीतीनेच सुखी आणि शांत स्थिर होईल त्यालाच भगवंत म्हणजे चिती काय हे कळेल. तिथपर्यंत कोणालाही हे कळणार नाही, तो महाराज असो किंवा साधारण मनुष्य असो. न वाढ होणारी न वृद्धिम ही चिती आहे. न वृद्धिम या चितीचा अभ्यास करण्यासाठीच आपण वृद्धी होण्यामध्ये असलेली आपली हौस संपवली पाहिजे. असं करण्यासाठी आपल्या अंगामध्ये जे बळ येणं गरजेचं आहे, जे धैर्य येणं गरजेचं आहे, ते भगवंताच्या कृपेने, श्री गुरु कृपेने आपल्यामध्ये येवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच श्री गुरूंच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्यांच्या चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.